डे 23ला दिले गेलेला जे नेगेटिव्ह सेंटेन्सेसचा क्विज होता त्याचा आन्सर की मी आपल्यासोबत डिस्कस करणार आहोत. जर आपल्याला हा पुढचा 8 मिनिट फॉरवर्ड करून डिरेक्ट क्विजकडे वळायचं असेल तरी पण करू शकतात, कारण पुढच्या 8 मिनिट मी त्याचं लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं लॉजिक पक्का झालेलं आहे तर तुम्ही डिरेक्टली पुढे फॉरवर्ड करून क्विजपासून सुरू करू शकतात. लीप फॉरवर्ड मागच्या 20-22 दिवसांपासून काही ठराविक वर्डचा वापर नेहमी करतात. तुम्ही पॉवर वर्ड 1 आम्ही नेहमी बोलताना ऐकलं असेल, तसंच पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड. तर हे आम्ही आमच्या भाषेत लीप फॉरवर्डच्या भाषेत आम्ही यांना अँकर वर्ड असं म्हणतो. अँकर वर्ड का? कारण कुठल्याही वाक्याला काळ देण्याचं काम हे पर्टिक्युलर शब्द करतात. कधी पॉवर वर्ड 1चा वापर होणार, कधी पॉवर वर्ड 2चा, कधी ॲक्शन वर्डचा होणार, हे आपल्याला माहिती आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे. पण हे का महत्त्वाचं आहे? कारण यांच्याशिवाय वाक्य बनत नाही. तर तो सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, हे शब्द किंवा हे पॉवर वर्ड 1, पॉवर वर्ड 2, ॲक्शन वर्ड हे असणं गरजेचं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रत्येक पॉवर वर्ड आणि ॲक्शन वर्ड यांचा कसं नेगेटिव्ह होतो आणि काय काय लक्षात ठेवायचं आहे हे परत एकदा मी रिवाईज करणार. त्यानंतर मी क्विजकडे जाणार जे डे 22ला दिलं होतं. पॉवर वर्ड 1चं टेबल आपल्याला दिसून येत आहे समोर. तर प्रनाउन्स आहे आणि त्याचं पुढे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स असं दिलेलं आहे. आता प्रनाउन्स म्हणजे काय? आपण सब्जेक्ट ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल वाक्यात तर आपण प्रनाउन्सचा वापर करतो. आणि प्रनाउन्स माहिती असणं का गरजेचं आहे? कारण सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट होण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट कुठला प्रनाउन कॅटेगरीमध्ये बसतो, तो आईपासून इटपर्यंत कुठल्या प्रनाउनसोबत जाणार हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द प्रनाउन्स. त्यानंतर पॉवर वर्ड 1 टेबलमध्ये तुम्हाला 3 काळ दिसत असेल, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तिघांमध्ये डिफरंट टाईप ऑफ वर्ड्स आहे आणि तो कुठल्या प्रोनाउनसोबत जाणार हे तुम्हाला दिसून येत आहे. तर हे कॉम्बिनेशन जर आपल्याला लक्षात असेल तर आपले जे पण इंग्लिशमध्ये वाक्य बनणार पॉवर वर्ड 1चा वापर करून, तर तुमचं जे सब्जेक्ट आणि वर्बचं ॲग्रीमेंट असेल ते 100% ॲक्युरेट असणार. आता पुढे मी फक्त आपल्याला एक डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार की आपण पॉवर वर्ड 1चा वापर कधी करतो. एक झालं वर्णन असणारे वाक्य, जे आपल्याला माहिती आहे मी कोणाबद्दल काहीतरी वर्णन करतो आहे, तो कुठे आहे, कुठे काय करत आहे. आणि त्यासारखंच मी त्यांना सांगणार की पॉवर वर्ड 1चा वापर कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा होतो. तर पॉवर वर्ड 1चा वापर आपण वर्णनसाठी करतो आणि कंटिन्युअस टेन्ससाठी करतो. आता वर्णन असणारे वाक्य कसं नेगेटिव्ह करायचं आपण ते बघूया. तर सिम्पल आहे. पॉवर वर्ड 1 म्हणजे काय येतं? इज, ॲम, आर, वॉज, वर आणि विल बी हे शब्दांपुढे फक्त आपल्याला नॉट टाकायचं आहे. कुठलाही वाक्य असू देतं, ते वर्णन असू द्या किंवा कंटिन्युअस टेन्स असू द्या. आपल्याला जर पॉवर वर्ड 1 एखादा वाक्यामध्ये दिसला तर त्याच्या पुढे फक्त नॉट लावायचं आहे. पण लक्षात काय ठेवायचं आहे? जे पण पॉवर वर्ड 1 तुम्हाला दिसत आहे त्याच्या आधी आलेला जे सब्जेक्ट आहे तो बरोबर जातो का, त्यांचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट होत आहे का, हे फक्त बघून घ्यायचं आहे. हे एकदा झालं तर त्याचं पुढे नॉट येणार आणि त्याचं पुढे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर पॉवर वर्ड 1, तर एक्झाम्पल आहे ॲम नॉट, आर नॉट, इज नॉट, वॉज नॉट, वर नॉट. विल पुढे फक्त लक्षात घ्या, विल तो पॉवर वर्ड 1मधला असेल किंवा पॉवर वर्ड 2मधला असेल किंवा ॲक्शन वर्डमधला असेल. विल पुढे नेहमी नॉट टाकायचं, त्यानंतर बी येणार, विल नॉट बी. हे फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला. बाकी उरलेले जे ॲक्शन वर्ड्स आहे, उरलेले जे पॉवर वर्ड 1 आहे ते त्यांच्या पुढे फक्त नॉट टाकायचं आपल्याला. तर आपण एक्झाम्पल्स पाहूया वर्णनचे. तर पहिला एक्झाम्पल आहे, शी इज अ हार्ड वर्किंग पर्सन. ती एक मेहनती स्त्री आहे किंवा व्यक्ती आहे असं या वाक्याचा अर्थ होणार. तर या वाक्यामध्ये शी आपला सब्जेक्ट आहे ज्यांच्याबद्दल मी वर्णन करत आहे की ती खूप मेहनती आहे. आता जर मला याला नेगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? जर पॉवर वर्ड 1 दिसला, आता याच्यात पॉवर वर्ड 1 कुठला आहे? इज.
आणि इज या वाक्याला काळ देतो. कुठला काळ? प्रेझेंट टेन्स. म्हणून मला काय करायचं आहे, पॉवर वर्ड वनच्या पुढे फक्त नॉट टाकायचं आहे. तर माझं वाक्य होणार, शी इज नॉट अ हार्डवर्किंग पर्सन. दिस इज इट, दॅट्स इट, सिम्पल. हे झालं नेगेटिव्ह सेंटेन्स. अजून एक्झाम्पल बघूया. रवी अँड राकेश वर इंटेलिजंट. ते हुशार होते. आता कदाचित ते अभ्यास करत नाही म्हणून आहे नाही, पण रवी अँड राकेश वर इंटेलिजंट. जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं आहे, पॉवर वर्ड वन दिसला, कुठलाही दिसला आहे, वर आपला पॉवर वर्ड वन आहे, फक्त त्याच्या पुढे नॉट टाकायचं आहे. तर आपलं वाक्य होणार, रवी अँड राकेश वर नॉट इंटेलिजंट. एवढंच आहे. हे झालं वर्णन. अजून एक एक्झाम्पल बघूया. लक्ष्मी विल बी अ कॉन्फिडंट पर्सन. ती एक कॉन्फिडंट मुलगी होणार असं आपण सांगत आहे, असणार. तर याला मी जर नेगेटिव्ह करायचं असेल तर मला पॉवर वर्ड दिसत आहे विल बी. फक्त लक्षात घ्या, विल बी आपला पॉवर वर्ड वन आहे, पण मला नेहमी नेगेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना विलच्या पुढे नॉट टाकावं लागेल. म्हणून माझं वाक्य होणार, लक्ष्मी विल नॉट बी. विल बी नॉट टाकलं तर ते चुकणार, इट इज नॉट ॲक्युरेट. आणि म्हणून रिक्वेस्ट करणार की फक्त विलच्या बाबतीत सोपं पण आहे आणि चूक पण होऊ शकतो. फक्त हे लक्षात घ्यायचं आहे, विल नंतर लगेच नॉट टाकायचं आहे. तो कुठलाही असू द्या, पॉवर वर्ड वनमधला विल असेल, पॉवर वर्ड टूमधला असेल किंवा ॲक्शन वर्डमधला असेल, विल पुढे लगेच नॉट टाकला की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. म्हणून हे वाक्य झालं, लक्ष्मी विल नॉट बी अ कॉन्फिडंट पर्सन. तर हे झालं वर्णनचे एक्झाम्पल. आपण कंटिन्युअस टेन्ससुद्धा बघूया. कंटिन्युअस टेन्समध्ये काय होतं, आपल्याला कुठलाही वाक्य जर कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं असेल तर पॉवर वर्ड वनचा वापर होतो आणि त्याचा पुढे जे पण ॲक्शन, क्रिया दर्शवणारा शब्द येणार तो नेहमी आय एन जी रूपातला असेल. म्हणून हे जर आपल्याला लक्षात राहिला तर आपल्याला आयडेंटिफाय करता येईल की हा कुठलाच टाईपचा सेंटेन्स आहे. तर आपला पहिला एक्झाम्पल आहे, शी इज प्लेइंग टेबल टेनिस. तर याच्यात मला इज दिसते म्हणजे पॉवर वर्ड वन आला, त्याचा पुढे क्रिया दर्शवणारा शब्द आहे प्ले म्हणजे खेळणे आणि त्याला आय एन जी लावून आलेला आहे, म्हणजे हे झाला कंटिन्युअस टेन्सचा वाक्य. शी इज प्लेइंग टेबल टेनिस. तर कुठला टेन्स आहे, इज म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि त्याचा पुढे आलेला जे ॲक्शन वर्ड आहे तो आय एन जीने संपत असल्यामुळे हे झाला कंटिन्युअस. म्हणून मी सांगणार दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस. जर मला याला नेगेटिव्ह करायचं असेल तर सोपं आहे, एकच आहे, ते वर्णन असणारं वाक्य असू द्या, कंटिन्युअस टेन्स असणारं वाक्य असू द्या, दोघांमध्ये आपण पॉवर वर्ड वनचा वापर करतो. म्हणून आपल्याला फक्त पॉवर वर्ड वन दिसलं की त्याचा पुढे फक्त नॉट टाकायचं आहे. तर झाला, शी इज नॉट प्लेइंग टेबल टेनिस. सिम्पल. सेकंड क्वेश्चन बघूया आपण, सेकंड एक्झाम्पल. रवी वॉज रीडिंग अ बुक. आता रवी आपला सब्जेक्ट आहे, त्याचा पुढे वॉज हे पॉवर वर्ड वन आहे भूतकाळातला आणि त्याचा पुढे कुठला शब्द आहे, रीडिंग. रीड करणे म्हणजे वाचणे, पण हे या शब्दाला आय एन जी लावून आलेलं आहे म्हणजे हे झाला कंटिन्युअस टेन्स. पण कुठला कंटिन्युअस आहे, पास्ट आहे. का? कारण वॉजचा वापर केला आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस झाला. आता मला याला नेगेटिव्ह करण्यासाठी काहीच नाही करायचं आहे, फक्त वॉज पुढे नॉट टाकायचं आहे. म्हणजे पॉवर वर्ड वन पुढे फक्त मला नॉट टाकायचं आहे. रवी वॉज नॉट रीडिंग अ बुक. त्याचं पुढे थर्ड एक्झाम्पल, लक्ष्मी विल बी रिचिंग होम लेट. ते घरी उशिरा पोचत असेल. तर इकडे परत पॉवर वर्ड वन आहे विल बी भविष्य काळातला, त्याचा पुढला जे ॲक्शन वर्ड आहे रीच त्याला आय एन जी लावून आलेला आहे म्हणजे हे झाला फ्युचर कंटिन्युअस. जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर लक्षात घ्या, हा विल आहे. विल पुढे तुम्ही विल बी नॉट नाही टाकायचं आहे, तुम्हाला विल नॉट बी असं टाकायचं आहे. तर आपला वाक्य होणार, लक्ष्मी विल नॉट बी रिचिंग होम लेट. हे झालं आपला पॉवर वर्ड वनने कसं नेगेटिव्ह बनायचं. खूप सोपं आहे. पॉवर वर्ड वन, पॉवर वर्ड टू आणि ॲक्शन वर्ड या तिघांमध्ये जर कुठलाही एक सर्वात सोपं असेल तर ते आहे पॉवर वर्ड वन लक्षात ठेवणे. कारण कधी पण तुम्ही पॉवर वर्ड वन वापर करताना नेगेटिव्ह करण्यासाठी फक्त पॉवर वर्ड वनच्या पुढे तुम्हाला नॉट टाकायचं आहे. सो दिस वॉज अबाउट पॉवर वर्ड वन. तर आपण नेक्स्ट टॉपिककडे जाणार आहे, पॉवर वर्ड टू. पॉवर वर्ड टूला पण टेबल आहे जे आपण नेहमी डिस्कस करतो किंवा आन्सर कीमध्ये नेहमी मी बोलत असतो. तर सेम लॉजिक आहे. 7 प्रोनाउन्स आहे ज्याला आपण सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणतो. त्याचा पुढे 3 काळ आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि प्रत्येक काळमध्ये ठराविक शब्द आहे.
पास्ट आणि फ्युचरमध्ये एक एक शब्द आहे म्हणजे काय, तो प्रत्येक प्रोनाऊनसोबत जाणार. पण प्रेझेंटमध्ये दोन शब्द आहे, हॅव आणि हॅज. त्याचा अर्थ होतो आय यू वी दे सोबत नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये हॅव जाणार आणि प्रेझेंट टेन्समध्ये ही शी इट सोबत नेहमी हॅज जाणार. तर हे जर आपल्या लक्षात राहिलं तर आपल्याला पॉवर वर्ड टू असणाऱ्या वाक्यांचा जेव्हा आपण नेगेटिव्ह बनवतो तर आपल्याला सोपं पडणार. जसं पॉवर वर्ड वनमध्ये पॉवर वर्ड वनचा वापर आपण दोन वाक्य बनवण्यासाठी केले. एकतर वर्णन असणारे वाक्य ज्याच्यात फक्त पॉवर वर्ड वन होता आणि दुसरा होतो कंटिन्युअस टेन्स जिथे पॉवर वर्ड वनसुद्धा होता आणि त्याच्यासमोर ॲक्शन वर्ड होता आय एन जीच्या रूपात. त्याचप्रमाणे जेव्हा पॉवर वर्ड टूकडे जातो तर पॉवर वर्ड टू आपण मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांसाठी दर्शवतो. माझ्याकडे काय आहे किंवा कोणाला काय आहे हे दर्शवण्यासाठी. त्यासोबत आपण कशासाठी वापर करतो, बरोबर, परफेक्ट टेन्सचं वाक्य बनवण्यासाठी. तर जसं पॉवर वर्ड वन वर्णन आणि कंटिन्युअस टेन्ससाठी होतं, तसंच पॉवर वर्ड टू मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांसाठी आणि परफेक्ट टेन्सच्या वाक्यांसाठी. तर फक्त आपल्याला एक लक्षात इकडे घ्यायचं आहे, वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त आपण पॉवर वर्ड वनचा वापर करतो. त्याचा पुढे कुठलाही क्रिया दर्शवणारा शब्द येणार नाही, फक्त पॉवर वर्ड वन आहे, म्हणून तो सिम्पल टेन्ससुद्धा आपण म्हणतो. पॉवर वर्ड टूमध्ये जेव्हा आपण मालकी बनवतो त्याच्यातसुद्धा फक्त आपण पॉवर वर्ड टूचे शब्द वापरतो, त्याचा पुढे कुठलाही क्रिया दर्शवणारा शब्द येत नाही. हे चेंज का होतं कंटिन्युअस टेन्समध्ये, कंटिन्युअस टेन्समध्ये पॉवर वर्ड वनसुद्धा आहे आणि त्याच्या पुढे ॲक्शन वर्ड आहे जे आय एन जीने संपतो. तसंच परफेक्ट टेन्समध्ये आपला काय होतो, पॉवर वर्ड टूचा वापर करतो आणि त्याचा पुढे येणारा जे ॲक्शन वर्ड आहे तो पास्ट पार्टिसिपल रूपातला असतो. हे आपल्याला माहिती मी फक्त रिवाईज करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर मला जर मालकी असणारे वाक्य म्हणजे फर्स्ट टाईप ऑफ पॉवर वर्ड टू जिथे आपण वापरतो ते कसं नेगेटिव्ह करायचं ते मी मला सांगतो. तर प्रेझेंट पास्ट फ्युचर तिघांमध्ये आपला सुरुवात नेहमी सब्जेक्टने होतो. सब्जेक्ट काय पण असू शकतो, पण प्रोनाऊनच्या टेबलमध्ये तो नेहमी आय यू वी दे ही शी पैकी एक असणार. त्यापुढे जर मला प्रेझेंट टेन्समध्ये नेगेटिव्ह करायचं असेल तर मी नॉटचा वापर करणार, पण त्या नॉटच्या आधी मला एक शब्द टाकावा लागेल ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो, पण आम्ही असं म्हणतो ते नॉटचे मित्र आहे. डू डज प्रेझेंट टेन्समध्ये आहे, डिड हा पास्ट टेन्समधला आहे आणि फ्युचरमध्ये विल आहे. आपण नेहमी विलचाच वापर करतो, पण विलचा पुढे आपल्याला नॉट टाकायचं आहे. सेम लॉजिक जे आपण पॉवर वर्ड वनमध्ये वापर केला होता, विलच्या लगेच पुढे नॉट टाकायचं आहे. त्याचा जर विल हॅव असेल तर विल नॉट हॅव होणार. तर जरा मला वाक्य बनवायचं असेल तर माझं फ्लो काय असेल, सब्जेक्ट असणार, सब्जेक्ट डू नॉट हॅव, सब्जेक्ट डिड नॉट हॅव पास्ट टेन्ससाठी आणि सब्जेक्ट विल नॉट हॅव. असं हे सब्जेक्ट काय पण असू शकतो, मी असू शकतो, तुम्ही असू शकतो, दुसरा कोणी असू शकतो, कोणी पण असू शकतो. मी एक्झाम्पलसुद्धा सांगणार. पण जर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मालकी असणारे वाक्य ज्याच्यात माझ्याकडे किंवा कोणाकडे काहीतरी आहे हे सांगायचं असेल तर आपण पॉवर वर्ड टूचा वापर करतो. पण त्यांचा नेगेटिव्ह बनवताना मला डू डज प्रेझेंट टेन्समध्ये डिड यांचा वापर करावा लागेल आणि ते सुद्धा आपल्या सब्जेक्टच्या लगेच नंतर. सब्जेक्ट जर मी असेल, फॉर एक्झाम्पल मार्टिन असेल तर मार्टिन डज नॉट हॅव अ लॅपटॉप, असं मी एक उदाहरण दिलं आहे. तर मी अजून एक्झाम्पल्स आपल्याला पुढे सांगतो. तर मालकीचे एक्झाम्पल्स बघूया. शी हॅज अ पार्कर पेन, तिच्याकडे एक पार्करचा पेन आहे. पार्कर एक चांगला पेन आहे, तर पार्करचा पेन तिच्याकडे आहे असं मी सांगत आहे. जर मला याला नेगेटिव्ह करायचं असेल, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य हे आपल्याला दिसून येतं आहे हॅज. आता प्रेझेंट टेन्सचं वाक्य आणि मला नेगेटिव्ह करायचं असेल तर प्रेझेंट टेन्समध्ये नॉटचे दोन मित्र आहे, डू आणि डज. तर मी कोणाला वापरू, आपल्याला माहिती आहे आपला सब्जेक्ट कोण आहे, शी आहे आणि शी, ही आणि इट यांचा नेहमी एक असतो प्रेझेंट टेन्समध्ये. तो नेहमी एसने संपणारा जे शब्द असेल त्यांच्यासोबत जाणार. म्हणून डू आणि डज या दोघांमध्ये एसने संपणारा शब्द आहे डज. म्हणून माझं वाक्य बनताना होणार शी डज नॉट, त्याच्या पुढे हॅज नाही आलेलं आहे, हॅव आलेलं आहे. तर कधी कधी इथे आपण मिस्टेक करतो ओळखण्यात सुद्धा आणि कन्फ्युजन होणार सॉरी. तर का कन्फ्युजन होणार, तर जर आपण विचार केला तर पॉवर वर्ड टू
आणि पॉवर वर्ड वन हे जेव्हा वाक्यामध्ये येतात तर फक्त जेव्हा ते वाक्यामध्ये येतात तर ते आपल्याला वाक्याचा काळसुद्धा सांगतात. आता या वाक्यात शी हॅज अ पार्कर पेन हा कुठला काळात आहे? प्रेझेंट टेन्स. हे तुम्ही कसं सांगू शकलं? कारण तुम्हाला माहिती आहे हॅज हा वर्ड आहे आणि हॅज नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये असतो, बरोबर. पण जेव्हा मी नेगेटिव्ह करताना मी प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी एक शब्दाचा वापर केलेला आहे. कुठला आहे ते? डज. कारण मी डजचा वापर करतो प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी, तर माझ्या मूळ वाक्यात जर हॅज हा शब्द असेल तरीसुद्धा मला जेव्हा नेगेटिव्ह करताना डजचा वापर केलेला आहे म्हणून मी हॅव असं करणार. तर हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. शी हॅज अ पार्कर पेन झालं, आपल्या वाक्यात होता शी हॅज, पण नेगेटिव्ह सेंटेन्स मात्र बनवताना आपल्याला शी डज नॉट हॅव अ पार्कर पेन येणार, शी डज नॉट हॅज असं येणार नाही. अजून एक एक्झाम्पल बघूया. आता हे पास्ट टेन्समधलं आहे. रवी हॅड अ बाईक, बरोबर. आता आपल्याला या वाक्याला नेगेटिव्ह करायचं आहे. या वाक्यात मालकी दाखवत आहे, कोणाकडे एक बाईक आहे असं पण सांगत आहे. तर रवीकडे बाईक नाही आहे करण्यासाठी मला नॉट आणावा लागेल आणि नॉट नेहमी पास्ट टेन्समध्ये डीडसोबत जाणार, कारण इकडे आपल्याला डीडचा वापर करावा लागेल. तर रवी डिड नॉट हॅव अ बाईक. हे आपल्याला एकदा लक्षात आलं तर आपल्याला वाक्य बनवताना सोपं पडणार. परत रवी डिड नॉट नंतर मी हॅड टाकलेला नाही आहे. का? कारण मी पास्ट टेन्स दाखवण्यासाठी डिडचा वापर केलेला आहे, म्हणून मी नॉटच्या पुढे नेहमी हॅडचा मूळ रूप वापरणार. हॅडचा मूळ रूप आहे हॅव. नेक्स्ट क्वेश्चन, लक्ष्मी विल हॅव अ कॅमेरा. तर माझं वाक्य होणार लक्ष्मी विल नॉट हॅव अ कॅमेरा. विल पुढे आपल्याला माहिती आहे तो ॲक्शन वर्ड असेल, कुठलाही वर्ड असेल तो नेहमी मूळ रूपातला असतो, म्हणून लक्ष्मी विल नॉट पुढे नेहमी मूळ रूपच असणार. विल नॉट हॅव, विल नॉट रन, जे पण असेल. तर मी परत सांगतो रिवाईज करण्यासाठी, मालकी दर्शवणारे वाक्य बनवताना आपल्याला फक्त एक लक्षात द्यायचं आहे, नॉटचा वापर करताना आपल्याला डू डज प्रेझेंट टेन्समध्ये वापर करावा लागेल, डिड पास्ट टेन्समध्ये, आणि विल तर आपण नेहमी फ्युचरसाठी वापर करतोच, फक्त विल पुढे नॉट टाकायचं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज येणार, पण डू कधी वापरायचा आणि डज कधी वापरायचा? डू आपण नेहमी आय यू वी दे हे दर्शवणारे जे सब्जेक्ट असेल त्यांच्यासाठी वापरतो, आणि दुसरा डज आपण ही शी सोबत वापरतो. पण आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, मालकी दर्शवणाऱ्या वाक्यामध्ये एकदा आपण नेगेटिव्ह केला तर ते हॅज असेल हॅड असेल ते दोघांना आपल्याला त्यांचा मूळ रूपात बदल करावा लागेल जेव्हा वाक्य बनवतो. जसं एक्झाम्पल वन आणि टूमध्ये आपण दाखवलेलं आहे, शी हॅज होता पण नेगेटिव्ह बनवताना ती शी डज नॉट हॅव असं आलेलं आहे. तसंच रवी हॅड होता पण नेगेटिव्ह बनवताना रवी डिड नॉट हॅव असं आलेलं आहे. त्याचं मागचं रिझन काय आहे? सोपं आहे. पहिल्या वाक्यामध्ये डज हा प्रेझेंट टेन्स दर्शवण्याचं काम करतो, म्हणून हॅव आपण करू शकतो, हॅजचा बदल करून हॅव करू शकतो. तसंच दुसऱ्या वाक्यामध्ये आपण डिडचा वापर केला आहे पास्ट टेन्स दाखवण्यासाठी, म्हणून परत हॅड ठेवण्याचा काही गरज नाही, आपण हॅव ठेवू शकतो. तर हे झाला पॉवर वर्ड 2 आणि स्पेसिफिकली मालकी दर्शवणाऱ्या शब्दांसाठी किंवा वाक्यांसाठी. आता परफेक्ट टेन्सकडे जाऊया. परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल बघूया. परफेक्ट टेन्स खूप सोपं आहे. तर परफेक्ट टेन्स नेगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, आपण परफेक्ट टेन्स कसं बनवतो? नेहमी पॉवर वर्ड 2चा वापर करतो आणि त्याचा पुढे आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. कुठलाही एक शब्द त्याचा पास्ट पार्टिसिपल रूप जर वाक्यात आला पॉवर वर्ड 2च्या सोबत म्हणजे तो परफेक्ट टेन्स झाला. जर यांना नेगेटिव्ह करायचं असेल तर काहीच नाही करायचं, फक्त त्यांचं मध्ये नॉट टाकून द्यायचं, झाला आपला परफेक्ट टेन्स निगेटिव्ह झाला. तर प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याकडे दोन पॉवर वर्ड आहे, हॅज आणि हॅव, त्याच्या पुढे नॉट टाकला. पास्टमध्ये आपल्याकडे हॅड आहे, त्याच्या पुढे परत नॉट टाकला आणि त्याच्या पुढे नेहमी येणार पास्ट पार्टिसिपल रूप. फ्युचरमध्ये जर आपल्याला जसं आपलं माहिती आहे विल येणार, विल पुढे नॉट आला पण पास्ट पार्टिसिपलनी त्याच्या पुढे हॅव येणार आणि हॅव नंतर तुम्ही पास्ट पार्टिसिपल वापरू शकता. कारण आपला पॉवर वर्ड टेबलमध्ये जर आपण फ्युचरकडे गेलो पॉवर वर्ड 2च्या टेबलमध्ये तर आपल्याला विल हॅव येणार,
तर विल पुढे नेहमी नॉट आणि विल नॉट हॅव असं येणार. सो लेट्स लुक एट सम एक्झाम्पल्स. तर पहिलं एक्झाम्पल आहे शी हॅज प्लेड टेबल टेनिस. तर हे वाक्य मला दिसून येतं आहे. वाक्य इंग्लिश असेल मराठी असेल तर आपल्याला त्याचा काळ कुठला आहे ते आयडेंटिफाय करता आलं तर खूप सोपं होणार नेगेटिव्ह करण्यासाठी काय पण करण्यासाठी. तर इथे मला शी दिसतंय. शी झाला माझा प्रोनाउन. आणि हॅज म्हणजे माझं पॉवर वर्ड टू आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि ते सुद्धा प्रेझेंट टेन्समधलं आहे हॅज. त्याचं पुढे ॲक्शन वर्ड आलेलं आहे खेळणे म्हणजे प्ले. त्याचा पास्ट पार्टिसिपल रूप आहे प्लेड. म्हणून मी बाकी काहीच बघितलं नाही पण फक्त पहिले 3 शब्द मी बघून घेतलं. शी म्हणजे माझा सब्जेक्ट झाला. त्याचं पुढे पॉवर वर्ड टू आहे आणि त्याचं पुढे लगेच ॲक्शन वर्ड आहे पण पास्ट पार्टिसिपल रूपात आहे. म्हणजे माझा हा वाक्य झाला परफेक्ट टेन्स आणि ते सुद्धा प्रेझेंटमधला का कारण हॅज आहे. तर मला जर याला नेगेटिव्ह करायचं आहे तर एकच काम करायचं आहे. माझा पॉवर वर्ड टू नंतर लगेच नॉट टाकायचं आहे. तर माझा वाक्य झाला शी हॅज नॉट प्लेड टेबल टेनिस. हे कधी करणार आपण? बरोबर, फक्त परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला पॉवर वर्ड टूच्या आधी टाकायचं आहे. जर मालकी असेल तर ते कसं करायचं मी तुम्हाला मागच्या 5 मिनटात सांगितलेलं आहे. पण परफेक्ट टेन्स करताना मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पॉवर वर्ड टू आणि जे आपला पास्ट पार्टिसिपल असेल त्या दोघांचा मध्ये आपल्याला नॉट टाकायचं आहे. पुढे अजून एक एक्झाम्पल बघूया. रवी म्हणजे आपला सब्जेक्ट झाला. हॅड रेड दॅट बुक. आता रेड रीड दोघं असू शकतो. रीड आपण कधी उच्चार करतो जेव्हा ते प्रेझेंट टेन्समधलं असेल. रीड रीड्स. जर त्याचा भूतकाळात मला उच्चार करायचा असेल मला माहिती आहे त्यांनी वाचून झालेला आहे किंवा वाचलेला आहे तर मी रेड असा उच्चार करतो. फक्त लक्षात घ्या RED रेड म्हणजे लाल रंगसुद्धा होतो पण इकडे फक्त स्पेलिंगचा डिफरन्स आहे. READ म्हणजे वाचलो. तर रवी हॅड रेड. पॉवर वर्ड टू दिसतंय मला हॅड जो पास्ट टेन्समधला आहे आणि रेड हा पास्ट पार्टिसिपल रूप आहे रीड या शब्दाचा. म्हणून हा सेंटेन्स परफेक्ट टेन्स आहे आणि तो सुद्धा पास्ट परफेक्ट आहे. मला नेगेटिव्ह करायचं असेल तर फक्त सिम्पली काम करायचं मला हॅडचा नंतर नॉट टाकायचा. म्हणून वाक्य झाला रवी हॅड नॉट रेड दॅट बुक. जर मला फ्युचरमधलं एक वाक्य घ्यायचं आहे लक्ष्मी विल हॅव रीच्ड होम लेट. ती पोचलेली असेल तर मला फक्त विल हॅव हे माझा पॉवर वर्ड टू आहे आणि रीच्ड हा माझा पास्ट पार्टिसिपल आहे म्हणून हे फ्युचर परफेक्ट झालेलं आहे. मला नेगेटिव्ह करताना फक्त इकडे लक्षात घ्या विल आहे त्याच्यासोबत नेहमी विल हॅव असतो सकारात्मक वाक्यांमध्ये. पण नकारात्मक वाक्यामध्ये विल नंतर लगेच तुम्ही नॉट टाका. त्याच्यासोबत कोण होतं आपल्याला विसरून जायचं आहे पण त्याच्या पुढे नॉट टाकून द्यायचं. लक्ष्मी विल नॉट हॅव रीच्ड होम लेट हे झालं आपलं वाक्य. तर मालकी थोडं डिफिकल्ट असेल कम्पेअर्ड टू परफेक्ट टेन्स पण दोघांमध्ये आपण पॉवर वर्ड टूचा वापर करतो. मालकीमध्ये फक्त आपल्याला डू डज डिडचा वापर करावा लागतं काळच्या हिशोबाने आणि त्यानंतर जेव्हा पण नॉट टाकला नॉट नंतर आपल्याला हॅव हा मूल रूप घ्यावा लागेल मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांसाठी. जेव्हा परफेक्ट टेन्स असतो तेव्हा आपल्याला काहीच बघायचं नाही आहे. जर आपल्याला दिसून येत आहे की परफेक्ट टेन्समधलं वाक्य आहे पॉवर वर्ड टू आहे आणि त्याचा पुढे पास्ट पार्टिसिपल आहे तर पॉवर वर्ड टूच्या पुढे आपल्याला फक्त नॉट टाकायचं. हे झालं आपलं नेगेटिव्ह सेंटेन्सेस परफेक्ट टेन्ससाठी. आता फक्त राहिलेलं आहे ॲक्शन वर्ड. पण आपण आत्तापर्यंत 2 टाईपचे ॲक्शन असणारे वाक्य बघितलेले आहे. कंटिन्युअस टेन्समधला ॲक्शन वर्ड आणि परफेक्ट टेन्समधला ॲक्शन वर्ड. पण अजून ॲक्शन वर्ड आहे जे आपण सिम्पल टेन्समध्ये सुद्धा वापरतो जिथे पॉवर वर्ड 1 नाही आहे पॉवर वर्ड 2 सुद्धा नाही आहे फक्त ॲक्शन वर्ड आहे आणि तो ॲक्शन वर्ड मला सांगतो तो वाक्याचा काळ काय. तर मी त्याला नेगेटिव्ह कसं करायचं मी तुम्हाला एक सांगतो. परत आपल्याला प्रेझेंट पास्ट फ्युचरमध्ये आपल्याला सब्जेक्ट एकच असेल. सब्जेक्टला जर मला नेगेटिव्ह त्या वाक्याला जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर जसं आपण मालकी म्हणजे पॉवर वर्ड टूच्या मालकी वाक्य कसं बनवले त्याच लॉजिक आपल्याला फॉलो करायचं आहे. लॉजिक काय होतं त्या वाक्यांना नेगेटिव्ह करण्यासाठी मला डू डजचा वापर करावा लागेल प्रेझेंट टेन्समध्ये आणि त्याचा पुढे नॉट टाकायचं आहे. पास्ट टेन्समध्ये डिडचा वापर करावा लागेल आणि फ्युचरमध्ये विलचा वापर करावा लागेल. आणि नॉट पुढे येणारा जे क्रिया दर्शवणारा शब्द आहे तो नेहमी मूळ रूपात असेल. जसं मालकीमध्ये हॅव
हा नेहमी नॉटच्या नंतर यायचा. तसंच इथे मात्र कारण डिफरंट ॲक्शन वर्ड्स असेल, पण प्रत्येक ॲक्शन वर्डला एक मूळ रूप असतात. म्हणून जर आपण नॉट वापरला फक्त क्रिया असणाऱ्या वाक्यांमध्ये, तर नॉट पुढे नेहमी मूळ रूप जाणार. मी एक्झाम्पलच्या मदतीने अजून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर आपला एक्झाम्पल आहे, शी रन्स एव्हरी डे. ती दररोज धावते. आता या वाक्याचा काळ कुठला आहे? हे प्रेझेंट आहे, मला माहिती पडते का? कारण रन हा एक क्रिया दर्शवणारा शब्द आलेला आहे. पण लक्षात घ्या, इकडे मी इजचा वापर केलेला नाही आहे. इज रनिंग असं दिलेलं नाही. इज रनिंग झालं असतं तर हे झालं कंटिन्युअस टेन्स. जर मी असं सांगितलं शी हॅज रन तर हे माझं हे वाक्य झालं असतं परफेक्ट टेन्स. पण इकडे फक्त रन्स आहे. रन्स म्हणजे हे फक्त सिम्पल टेन्स आहे आणि याच्यात मला टेन्स दाखवणारा शब्द आहे रन, म्हणून मी याला फक्त ॲक्शन वर्ड असं सांगितलेलं आहे. जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला रूल फॉलो करायचा आहे. आता माझ्याकडे नेगेटिव्ह करण्यासाठी हा प्रेझेंट टेन्समध्ये आहे, 2 ऑप्शन्स होते, डू आणि डज. पण मी डज वापर केला का? कारण शी होता सब्जेक्ट. जर दे असलं असतं तर मी सांगितलं असं दे डू नॉट, पण शी आहे म्हणून मी डजचा वापर केला. आणि डजचा पुढे मी नॉट आणलेला आहे आणि नॉट पुढे मी रन्स नाही ठेवलेला आहे, मी ठेवलेला आहे रन. का? सेम लॉजिक आहे. कधी पण आपण सिम्पल टेन्स, स्पेशली मालकी असणारे वाक्य आणि फक्त क्रिया असणारे वाक्यांना जेव्हा आपण नेगेटिव्ह करतो, किंवा असं लक्षात घ्या, किंवा आपण कधी पण डू डज डीड यांचा वापर करून नेगेटिव्ह करतो, तर जे नॉट आहे, नॉट त्याचा पुढे येणारा जे शब्द असेल तो नेहमी मूळ रूपातला असेल. का मूळ रूपातला पाहिजे? कारण डू डज आणि डीड हे आपल्याला वाक्याला काळ देण्याचा मदत करतो. म्हणून आपल्याला कधी पण डू डज डीड यांचा वापर केला नेगेटिव्ह बनवण्यासाठी तर नॉट पुढे नेहमी आपण मूळ रूप टाकायला पाहिजे. अजून एक एक्झाम्पल बघूया. रवी प्लेड क्रिकेट ऑन संडेज. आता या वाक्यात कुठला काळ आहे? पास्ट टेन्स. कसं माहिती पडला मला? कारण प्ले हा शब्दाचा भूतकाळ आहे, प्लेड. म्हणून फक्त एक शब्द आहे ॲक्शन दर्शवणारा शब्द, त्या शब्दाच्या मदतीने मला समजलेलं आहे की हा भूतकाळातला वाक्य आहे. मला जर याला पास्टमध्ये नेगेटिव्ह करायचं असेल तर मला काय वापरावं लागेल? नॉट वापरावा लागेल. आणि डू डज डीड मधला कुठला शब्द आहे जो नेगेटिव्ह दाखवतो? बरोबर, नेगेटिव्ह नाही, पास्ट दाखवतो, बरोबर डीड आहे. म्हणून रवी डिड नॉट. आता प्लेड नाही लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं आहे रवी डिड नॉट प्ले. कारण सेम डीड पास्ट टेन्स दाखवण्याचं काम केलेलं आहे, म्हणून प्ले आता प्लेड होण्याचं गरज नाही, तो आराम करू शकतो. रवी डिड नॉट प्ले क्रिकेट ऑन संडेज. थर्ड, लक्ष्मी विल बाय अ न्यू कॅमेरा. आता इथे विल बाय दाखवलेला आहे, हे आपला क्रिया आहे. विल बाय म्हणजे मी भविष्यात विकत घेणारी कॅमेरा. तर विकत घेणे या शब्दाला जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर विल असल्यामुळे खूप सोपं होतं काम. विल पुढे फक्त नॉट टाकायचा आणि जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, विल पुढे भविष्यकाळात नेहमी मूळ रूपच येणार ॲक्शन वर्डचं. म्हणून माझं वाक्य झाला, लक्ष्मी विल नॉट बाय अ न्यू कॅमेरा. फक्त एक्झाम्पल 1 अँड एक्झाम्पल 2मध्ये मला थोडा चेंजेस करावा लागला. का? कारण माझा जे सब्जेक्ट फर्स्ट सेंटेन्समधला जे वर्ब होता रन, ॲक्शन वर्ड, तो मूळ रूपातला नव्हता, म्हणून मी रन केलं. आणि सेकंडमध्ये प्लेड होता, त्याचा मी प्ले करून घेतला, कारण वाक्याचा काळ ठरवण्यासाठी मी डू डज किंवा डिडचा वापर केला होता. तो दिस वॉज अबाउट what we had discussed. I'll go through a quick summary. नेगेटिव्ह सेंटेन्सेस पॉवर वर्ड 1चा वापर करत असेल तर खूप सोपं आहे. पॉवर वर्ड 1 दिसला तर तुम्हाला त्याच्या पुढे नॉट टाकायचं आहे, फक्त एवढंच आहे. पॉवर वर्ड 1 दिसला की तो कंटिन्युअस असेल, वर्णन दर्शवणार असेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याच्या पुढे तुम्हाला नॉट टाकायचं आहे. दे आर लेट, दे आर नॉट लेट. दे आर वर्किंग लेट, दे आर नॉट वर्किंग लेट. पॉवर वर्ड 1 इज द सिम्पलेस्ट टू मेक अ नेगेटिव्ह सेंटेन्स. जर मला पॉवर वर्ड 2 या या पॉवर वर्ड 2 जे वाक्यांमध्ये असतात त्यांना जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर मी मालकी असणार एक वाक्य आहे जिथे आपण कोणाकडे काय आहे ते म्हणतो, आणि दुसरं आपण पॉवर वर्ड 2 परफेक्ट टेन्स बनवण्यासाठी वापरतो. तर मालकीसाठी जसं आपण डिस्कस केलं होतं, जर कधी पण मालकी असणारं वाक्य असेल तर आपल्याला डू डज डीड या शब्दांचा वापर करावा लागेल नेगेटिव्ह करताना.
जे काळ आहे, आता पहिला वाक्य वी हॅड अ ग्रॉसरी. वी हॅड म्हणजे वाक्य पास्ट टेन्स झालं. मला जर या वाक्याला नेगेटिव्ह करायचं असेल तर मला डिडचा वापर करावा लागेल. म्हणून मी सांगणार वी डिड नॉट. आता हॅड येईल का नाही, कारण डिड ऑलरेडी पास्ट टेन्स दिलेलं आहे वाक्याला, म्हणून हॅड त्याचं मूळ रूपात जाऊ शकतो. म्हणून वाक्य होणार वी डिड नॉट हॅव अ ग्रोसरी स्टोअर. परफेक्ट टेन्स खूपच सोपं आहे. परफेक्ट टेन्स कसं ओळखायचं, पॉवर वर्ड टू आहे आणि त्याचं पुढे पास्ट पार्टिसिपल आहे कुठल्याही शब्दाचं, आणि त्या दोघांचं मध्ये जर मी नॉट टाकून दिला माझं काम झालं, हे झालं नेगेटिव्ह. तर वी हॅव परचेस्ड अ शॉप, वी हॅव नॉट परचेस्ड अ शॉप. दिस वॉज अबाउट पॉवर वर्ड टू. आता ॲक्शन वर्ड कसं आहे, फक्त ॲक्शन वर्ड असणारे वाक्य, फक्त ॲक्शन वर्ड, त्याच्यात इज, पॉवर वर्ड वन नाही, पॉवर वर्ड टू नाही, असं वाक्यांना ज्यांना आपण सिम्पल टेन्स म्हणतो ॲक्शन वर्डचं, तर त्या वाक्यांना जर आपल्याला नेगेटिव्ह करायचं असेल तर जसं आपण मालकीसाठी केलं होतं तसंच आपल्याला डू, डस, डिड यांचा वापर करावा लागेल नेगेटिव्ह करण्यासाठी. आणि मला टेन्स बघावं लागेल. तर वी बॉट अ ग्रॉसरी स्टोअर. बॉट म्हणजे बायचा भूतकाळ आहे, म्हणजे भूतकाळमध्ये झालेला क्रिया आहे, म्हणून मी डू, डस, डिड यांपैकी डिडचा वापर करणार. म्हणून माझं वाक्य झाला वी डिड नॉट, कारण नेगेटिव्ह करायचं वी डिड नॉट. आता बॉट येणार का, नाही, कारण डिड ऑलरेडी भूतकाळ दर्शवलेला आहे, म्हणून बॉटला मी मूळ रूपात आणणार. मूळ रूप काय होतं, बाय. म्हणून माझं पूर्ण वाक्य झालं नेगेटिव्हमध्ये वी डिड नॉट बाय अ ग्रॉसरी स्टोअर. सो दिस वॉज ऑल अबाउट द लॉजिक. नाव फ्रॉम हिअर आय विल स्टार्ट सॉल्विंग द क्विज. नमस्कार. डे 23मध्ये आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्सेसचा एक क्विज पाठवला होता, त्याचे 30 क्वेश्चन्स होते. तर तो क्वेश्चन्स कसं सोडवले तुम्ही आणि त्याच्यात कुठला बरोबर होता त्याचा आन्सर मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. आणि या व्हिडिओ बघता तुम्ही त्याच्या आधी आपल्याला एक व्हिडिओ पाठवला होता जिथे नेगेटिव्ह सेंटेन्सेसचा लॉजिक एक्सप्लेन केलेला होता. जर तुम्ही ते बघितलं असेल तर अजून तुम्हाला सोपं पडणार हे व्हिडिओ बघताना. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिलं क्वेश्चन आहे फ्रूट्स इज नॉट चीपर. फक्त तेच वाचणार मी. त्यानंतर फ्रूट्स आर नॉट चीपर. तर मला बघता क्षणी माहिती पडलं की पहिला चुकीचं आहे. का, फ्रूट्स म्हणजे अनेक वचनी आहे आणि त्याचं प्रनाउन असेल दे, आणि दे पुढे कधी पण पॉवर वर्ड वन असेल तर इज येणार नाही, फ्रूट्स आर असं येणार. म्हणून पहिला ऑप्शन चुकीचा आहे आणि दुसरा बरोबर आहे. सेकंड, ॲज अ नेशन वी विल नॉट डेव्हलप्स, आणि दुसरा आहे ॲज अ नेशन वी विल नॉट डेव्हलप. तर जर मला या वाक्याचा बरोबर अर्थ समजून घ्यायचा आहे तर मी नॉट 2 सेकंडला साईडला ठेवणार आणि परत वाचणार. ॲज अ नेशन वी विल डेव्हलप्स, आणि दुसरा ऑप्शन आहे ॲज अ नेशन वी विल डेव्हलप. तर दोघं ऑप्शनमध्ये आपल्याला एक दिसून येत आहे, विल पुढे जे आपला ॲक्शन दर्शवणारा वर्ड आहे डेव्हलप तो मूळ रूपातला पाहिजे, पण पहिल्या ऑप्शनमध्ये तो मूळ रूपातला नाही आहे, त्याला एस रूप दिलेलं आहे, म्हणून पहिला ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. लेट्स गो टू द थर्ड क्वेश्चन. ॲट मोस्ट प्लेसेस इन मुंबई द रेंट फॉर अ वन रूम हाऊस इज नॉट लेस दॅन 6,000 रुपीज. सेकंड, ॲट मोस्ट प्लेसेस इन मुंबई द रेंट फॉर वन रूम हाऊस आर नॉट लेस. तर दोघं वाक्यांमध्ये फक्त एकच फरक आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये इज आहे, दुसऱ्यामध्ये आर आहे. तर आपल्याला सब्जेक्ट बघायचं. आपला सब्जेक्ट काय, द रेंट फॉर वन रूम, एक रूम आपण म्हणत आहे, एक घराचा भाडा. तर एक वचनी आहे म्हणून आपण याला इट हा प्रनाउन देणार, आणि इट पुढे कधी पण आर जाणार नाही, नेहमी इज जाणार, म्हणून माझा पहिला ऑप्शन बरोबर आहे. फोर्थ क्वेश्चन, बँक्स मस्ट नॉट गिव्स. परत मस्ट, कॅन, हे सर्व जे आहे मॉडल्स हे विलच्या कुटुंबातले आहे. आपल्याला माहिती आहे विल पुढे नेहमी मूळ रूप असायला पाहिजे, पण इकडे मस्ट नॉट गिव्ह नंतर गिव्स असं दिसून येत आहे, गिव्हच्या ऐवजी गिव्स आहे, म्हणून पहिला ऑप्शन चुकलेला आहे. दुसरा ऑप्शन बरोबर आहे, कारण जर मी नॉट साईडला ठेवलं आणि वाक्य वाचलं तर बँक्स मस्ट गिव्ह हे बरोबर आहे. मस्ट पुढे नेहमी मूळ रूपातला शब्द येणार जर तो ॲक्शन वर्ड असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन, यू डज नॉट. वाचता क्षणी मला समजला की हे पहिला वाक्य चुकलेलं आहे, कारण यू सोबत नेहमी डू जातो. जर भूतकाळ असलं असतं तर डीड वापरलं असतं, पण पहिल्या वाक्यामध्ये डस लिहिलं आहे म्हणजे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे,
त्याला बरोबर करण्यासाठी मला यू डू नॉट असं लिहावं लागेल, म्हणून द फर्स्ट सेंटेन्स इज रॉंग. दुसरा सेंटेन्स बरोबर आहे, कारण डीड असा एक शब्द आहे जो 7ही प्रोनाऊनसोबत जातो, म्हणून यू डिड नॉट लँड ही मनी इज इन कॅश इज द करेक्ट ऑप्शन, द सेकंड ऑप्शन फॉर क्वेश्चन 5. क्वेश्चन 6, एज्युकेटेड पीपल इन विलेजेस डज नॉट गेट, आणि दुसरा आहे एज्युकेटेड पीपल इन विलेजेस डू नॉट गेट. तर डज आणि डू या दोघांमध्ये फरक आहे दोघां वाक्यामध्ये, बाकी उरलेलं वाक्य पूर्ण सेम आहे. आपल्याला बघायचं आपण कोणाबद्दल बोलत आहे, एज्युकेटेड पीपलबद्दल बोलत आहे, गावातले शिक्षित लोकांबद्दल. तर ते अनेक आहे का अनेक, एक आहे का अनेक आहे, अनेक आहे ऑब्वियसली, म्हणून मी त्याच्यासोबत नेहमी दे हा प्रोनाऊन वापरणार. आणि दे जर मला वापरायचं असेल तर मला डू आणि डजमध्ये मी नेहमी डू वापर करणार, कारण आय यू वी दे सोबत नेहमी डू जातो. ही शी इट सोबत एसवाला रूप म्हणून डज जाणार, म्हणून माझा सेकंड ऑप्शन बरोबर आहे. 7th क्वेश्चन, ग्रॉसरीज अँड मंथली फूड आयटम्स डू नॉट, आणि सेकंडमध्ये ग्रॉसरीज अँड मंथली फूड आयटम्स डज नॉट. परत सेम लॉजिक आहे. ग्रॉसरीज अँड मंथली फूड आयटम्स म्हणजे अनेक आयटम्सबद्दल मी बोलत आहे, म्हणून हे झालं अनेक वचनी. आणि खाली पण सेम आहे, पण डज वापरलेला आहे. आपल्याला माहिती आहे अनेक असेल तर दे प्रोनाऊन येणार आणि दे सोबत नेहमी डू जाणार, म्हणून फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. ग्रॉसरीज अँड मंथली फूड आयटम्स डू नॉट कॉस्ट, डज नॉट कॉस्ट नाही येणार. नेक्स्ट 8th आहे, ही डू नॉट नीड. चुकला, वाचताक्षणी मला माहिती पडला ही पुढे डू कधी येणार नाही, नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये एसवाला रूप पाहिजे ही पुढे, म्हणून ही डज हे बरोबर असतं आणि तो ऑप्शन 2 आहे. म्हणून माझा क्वेश्चन 8 आहे, ही डज नॉट नीड मोर दॅन 120 रुपीज. क्वेश्चन नंबर 9, ही डज नॉट हॅव, आणि खालच्या याच्यामध्ये ही डज नॉट हॅज. तर दोघं वाक्यामध्ये फक्त हॅव आणि हॅजचा फरक आहे. पण आपल्याला माहिती आहे जर मी डू डज डीड या शब्दांचा जर एका वाक्यामध्ये वापर करतो नेगेटिव्ह बनवण्यासाठी, तर नॉट पुढे जे येणारा शब्द आहे तो नेहमी मूळ रूपातला पाहिजे. कधी होतं हे, जेव्हा आपण डू डज डीडचा वापर करतो फक्त तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे नॉटच्या पुढे येणारा जे शब्द असेल तो मूळ रूपातला असेल. जर ॲक्शन वर्ड असेल तर तो मूळ रूपातला पाहिजे, जर पॉवर वर्ड टू असेल तर तो मूळ रूपातला पाहिजे. तर ऑप्शन 1 मध्ये हॅव आहे, पॉवर वर्ड 2 मध्ये हॅव मूळ रूप आहे आणि हॅज नाही आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज इनकरेक्ट अँड द फर्स्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन 9 इज करेक्ट. 10th क्वेश्चन, ही डिड नॉट स्टार्ट हिज बिझनेस, आणि तसंच सेकंड ऑप्शनमध्ये आहे ही डिड नॉट स्टार्ट्स. इकडे परत सेम लॉजिक आहे, डू डज डिड जर हे शब्द आपण वापरतो नेगेटिव्ह बनवण्यासाठी तर नॉट पुढे जे पण शब्द येणार तो मूळ रूपातला पाहिजे. इकडे स्टार्ट मूळ रूप आहे, स्टार्ट्स हे एसवाला रूप आहे, म्हणून सेकंड ऑप्शन चुकणार आणि माझा फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. 11th क्वेश्चन आहे, हिज कंपनी डू नॉट एम्प्लॉय आणि हिज कंपनी डज नॉट एम्प्लॉय. तर आता आपल्याला फक्त बघायचं आहे की याच्यात सब्जेक्ट कुठला, फक्त दोघं शब्दांमध्ये एकच डिफरन्स, दोघं वाक्यांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे. पहिल्या वाक्यामध्ये डू आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये डज आहे. तर हिज कंपनी म्हणजे एक कंपनीबद्दल बोलत आहे, एक वचनी आहे, तर आपण कुठला प्रोनाऊन देणार, इट. बरोबर, तर इट सोबत काय जाणार, बरोबर इट सोबत नेहमी डज जाणार, म्हणून हिज कंपनी डज नॉट एम्प्लॉय मोर दॅन 125 पीपल हे बरोबर आहे. हिज कंपनी डू नॉट एम्प्लॉय येणार नाही. हिज कंपनीज जर असलं असतं, अनेक कंपन्यांबद्दल आपण बोलत आहे तर डूचा वापर केला असता, कारण ते अनेक वचनी झालं असतं. पण इथे मात्र हिज कंपनी डज नॉट एम्प्लॉय हे बरोबर आहे, कारण हिज कंपनी म्हणजे एक वचन आणि त्यासाठी मी इट प्रोनाऊनचा वापर करणार. आणि ही शी इट सोबत डू आणि डजमध्ये नेहमी डज हा शब्द आपण वापरतो. 12th क्वेश्चन, हावेवर देर हॅव नॉट बीन एनी इम्प्रूव्हमेंट ॲट ऑल. सेकंडमध्ये देर हॅज नॉट बीन एनी इम्प्रूव्हमेंट ॲट ऑल. नंबर 12, however there have not been any improvement at all. Second, however there has not been any improvement at all. दोघांमध्ये फक्त हॅव आणि हॅजचा फरक आहे. तर इथे थोडा कन्फ्युजन झाला असेल तर आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे आपण इम्प्रूव्हमेंटबद्दल बोलत आहे.
तर इकडे एक इम्प्रूव्हमेंट आहे म्हणून आपण एक वचनी असं धरणार आणि एक वचनी असल्यामुळे त्याच्या पुढे हॅज येणार. हॅव आणि हॅज या दोघांपैकी फक्त हॅज येणार म्हणून द सेकंड ऑप्शन इज राईट. देअर हॅज नॉट बीन एनी इम्प्रूव्हमेंट. एनी म्हणजे एकसुद्धा नाही म्हणून आपण इकडे एक वचनी धरून चालत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दे डज नॉट दे डू नॉट. तर बघता क्षणी मला माहिती पडला पहिला चुकीचा आहे, दुसरा बरोबर आहे कारण दे सोबत कधी पण डज जाणार नाही. आय कॅनॉट अफोर्ड्स हे चुकीचं आहे कारण कॅन म्हणजे विलचा कुटुंबातला आहे आणि त्याच्या पुढे येणारा कुठलाही ॲक्शन वर्ड असेल तो मूळ रूपातला पाहिजे म्हणून पहिला चुकलेला आहे. अफोर्ड्स म्हणजे एसवाला रूप आहे म्हणून सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. आय कॅनॉट अफोर्ड. 15th क्वेश्चन, आय एम नॉट टेकिंग एनी मेडिसिन. आय आर नॉट टेकिंग एनी मेडिसिन. इथे पण दिसून येत आहे आयसोबत नेहमी पॉवर वर्ड वनचा वापर करतो आपण पण ते सुद्धा ॲम हे कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे. आय एम टेकिंग त्याच्यामध्ये नॉट टाकलेलं नेगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे आईसोबत नेहमी ॲम जातो प्रेझेंट टेन्समध्ये म्हणून फर्स्ट इज रॉंग राईट. आय आर इज रॉंग. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर 16 क्वेश्चन. आय हॅव नॉट मॅनेज आणि दुसरा ऑप्शन आहे आय हॅव नॉट मॅनेज्ड. हे परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्स का कारण पॉवर वर्ड टू दिसते मला. कुठला पॉवर वर्ड टू आहे? हॅव. आणि त्याचा पुढे येणारा ॲक्शन वर्ड तो नेहमी मूळ रूपात तो नेहमी पास्ट पार्टिसिपल रूपातला पाहिजे. मॅनेज्ड असं होणार. क्वेश्चन नंबर 16, आय हॅव नॉट मॅनेज आणि दुसरा आय हॅव नॉट मॅनेज्ड. दोघं वाक्यांमध्ये मॅनेज आणि मॅनेज्ड हे यांचा फरक आहे. मला वाचताना समजला की हे पॉवर वर्ड टू वापर केला आहे आणि त्याच्यात ॲक्शन वर्ड पास्ट पार्टिसिपल रूपातला आहे म्हणजे परफेक्ट टेन्समधला वाक्य बनवायचा प्रयत्न केलेला आहे. पण पहिल्या वाक्यामध्ये हॅव नॉट त्यानंतर मॅनेज आलेला आहे. मॅनेज नाही यायला पाहिजे. मॅनेजचा पास्ट पार्टिसिपल रूप यायला पाहिजे कारण जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं मला जर परफेक्ट टेन्स नेगेटिव्ह करायचं असेल तर पॉवर वर्ड टू आणि पास्ट पार्टिसिपल या दोघांच्या मध्ये मला फक्त नॉट टाकायचं आहे म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे क्वेश्चन 16साठी. 17th क्वेश्चन, आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड. आय हॅज नॉट ट्रॅव्हल्ड. इथे पण मला वाचता समजतं की सेकंड ऑप्शन चुकीचं आहे कारण आईसोबत कधी पण हॅज जाणार नाही, हॅव जाणार म्हणून फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सेकंड, आय डू नॉट नो एनी पर्सन people who donates 20% of his salary monthly income to voluntary organization. आय डज नॉट नो. आता इथे सुद्धा दोघं वाक्यांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे. आय डू आणि आय डज. आय डज कधी पण जात नाही आय यू विदेसोबत म्हणून सेकंड ऑप्शन चुकीचा आहे आणि पहिलं बरोबर आहे. आय डू नॉट नो. 19th क्वेश्चन, इन्कम टॅक्स रेट्स फॉर बिझनेस इज नॉट व्हेरी हाय इन दिस कंट्री. इन्कम टॅक्स रेट्स फॉर बिझनेस आर नॉट व्हेरी हाय इन दिस कंट्री. आता इन्कम टॅक्स रेट्सबद्दल बोलत आहे म्हणजे अनेक वचनी आहे, खूप रेट्स आहे तर त्यामुळे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. आय वुड से द सेकंड ऑप्शन इज करेक्ट बिकॉज इन्कम टॅक्स रेट्स अनेक वचनी आहे म्हणून मी दे असं प्रोनाऊनचा वापर करणार आणि दे पुढे नेहमी आर जाणार, इज जाणार नाही. तर 19th क्वेश्चनचा बरोबर ऑप्शन इज सेकंड. 20th क्वेश्चन, इट इज नॉट द ड्युटी ऑफ द रिच. इट आर नॉट द ड्युटी. आपल्याला माहिती आहे सेकंड ऑप्शन चुकीचं आहे कारण इट पुढे कधी पण आर जाणार नाही. इट इज हा बरोबर ऑप्शन आहे. 21, दिस इज द फर्स्ट टाईम ही हॅव नॉट सेंट. ही पुढे कधी पण हॅज जाणार, हॅव कधी जाणार नाही. फर्स्ट ऑप्शन चुकीचं आहे. सेकंड ऑप्शनमध्ये ही हॅज नॉट सेंट एनी मनी दिसून येत आहे म्हणून क्वेश्चन 21 मध्ये बरोबर आन्सर इज सेकंड ऑप्शन. क्वेश्चन 22, द कपल अँड देअर 2 चिल्ड्रन डज नॉट. चुकीचं आहे. दोघं वाक्यांमध्ये डज आणि डिड दिलेलं आहे. पहिलं वाक्य प्रेझेंट टेन्समधलं आहे, दुसरं वाक्य पास्ट टेन्समधलं आहे. आता डज का चुकलेलं आहे कारण द कपल अँड देअर 2 चिल्ड्रन अनेक लोकांबद्दल बोलत आहे म्हणून आपण देचा वापर करणार आणि जर दे असेल तर त्याच्या पुढे डज कधी येणार नाही, डू येणार म्हणून द कपल अँड देअर चिल्ड्रन 2 चिल्ड्रन डू नॉट गो टू युरोप असं व्हायला पाहिजे होतं जर प्रेझेंट टेन्समध्ये बनायचं असेल तर. पण असं नाही आहे म्हणून फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. सेकंड ऑप्शनमध्ये डिड आहे. डिड आपल्याला माहिती आहे असा एक शब्द आहे जो सातही प्रोनाऊनसोबत जातो म्हणून सेकंड ऑप्शन इज करेक्ट. 23rd question, more than 50% of my colleagues have not traveling. More than 50% of my colleagues have not traveled.
दोघं शब्दांमध्ये फक्त दोघं वाक्यांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे. पहिल्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे आणि दुसऱ्यामध्ये ट्रॅव्हल्ड आहे. त्याचा आधी काय आलेलं आहे, जर मी नॉट साईडला ठेवलं तर त्याचा आधी हॅव आलेला आहे. जर हॅव आला आहे आणि त्याचं पुढे ॲक्शन वर्ड असेल तो परफेक्ट टेन्स होण्यासाठी हॅव पुढे आलेला जे पण ॲक्शन वर्ड आहे तो पास्ट पार्टिसिपल रूपातला पाहिजे. ट्रॅव्हल्ड हा पास्ट पार्टिसिपल रूपातला आहे, पण हॅवच्या पुढे फर्स्ट सेंटेन्समध्ये ट्रॅव्हलिंग आलेलं आहे. हॅव ट्रॅव्हलिंग कधी येणार नाही. आर ट्रॅव्हलिंग येऊ शकतो कंटिन्युअस टेन्स बनवण्यासाठी, पण हा वाक्य पॉवर वर्ड टू असल्यामुळे इट हॅज टू बी अ परफेक्ट टेन्स सेंटेन्स, कारण पॉवर वर्ड टूच्या पुढे ॲक्शन वर्ड दिसत आहे मला, म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. फर्स्ट इज इनकरेक्ट. 24th क्वेश्चन. अदरवाईज एव्हरी वन इन 5 यूथ इन दिस कंट्री विल नॉट हॅव अ जॉब. आणि पुढचा आहे विल नॉट हॅज अ जॉब. दोघं वाक्यांमध्ये हॅव आणि हॅजचा फरक आहे, पण आपल्याला माहिती आहे विल हॅव आणि विल हॅज हे दोन मेन वर्ड्स आहे. ऑप्शनमध्ये जर दोघं वाक्यांमध्ये रिपीट, जर क्वेश्चन 4 मी बघितलो तर दोघं वाक्यांमध्ये फक्त हॅव आणि हॅजचा फरक आहे. हॅव मूळ रूप आहे आणि त्याचा आधी आलेला शब्द कुठला आहे, विल. बरोबर, विल पुढे नेहमी मूळ रूपातला शब्द जातो, पण सेकंड ऑप्शनमध्ये विल हॅज आहे असं दिसून येतं आहे. म्हणून आपल्या लक्षात घ्यायचं आहे, कधी पण नेगेटिव्ह सेंटेन्स बनवत असेल आणि विल असेल तर विलच्या पुढे नेहमी मूळ रूपातला शब्द यायला पाहिजे. इकडे हॅव पहिल्या ऑप्शनमध्ये बरोबर आहे, म्हणून मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करणार. सेकंड, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर 25th क्वेश्चन. पीपल हू डज नॉट चुकलेलं आहे. पीपल हू डू नॉट. पीपल हू डज नॉट का बरोबर नाही आहे, कारण पीपल म्हणजे अनेक वचनी, आणि अनेक वचनी जेव्हा मी कन्सिडर करतो तर तिकडे मला डू वापर करायला आहे. पीपल म्हणजे दे हा प्रोनाऊन येणार आणि दे पुढे नेहमी डू येणार, डज येणार नाही कधी, म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. 26th. शी इज नॉट थिंकिंग, शी इज नॉट थिंग्स हे दोन वाक्य झाले. फक्त फरक आहे की थिंकिंग आणि थिंग्स हे कंटिन्युअस टेन्समधला वाक्य आहे. का, कारण इज पुढे म्हणजे पॉवर वर्ड 1 पुढे ॲक्शन वर्ड आय एन जी रूपातला पाहिजे, पण दुसरा वाक्यामध्ये आय एन जी रूपातला नाही आहे, म्हणून 26th इज द फर्स्ट राईट आन्सर. 27th क्वेश्चन. शी डज नॉट स्पेंडिंग आणि शी डज नॉट स्पेंड. आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला कुठलाही वाक्य नेगेटिव्ह करण्यासाठी डू, डज, डिड यांचा वापर केला आपण, तर त्यानंतर येणारा नॉट नंतर येणारा जे पण ॲक्शन वर्ड असेल किंवा पॉवर वर्ड टू असेल तो नेहमी मूळ रूपातला पाहिजे. शी डज नॉट पहिल्या वाक्यामध्ये स्पेंडिंग आलेला आहे. डू डज वापरला आहे. डज काय करतो, वाक्याला काळ देतो. जर डज वाक्याला काळ देत असेल, आपल्याला स्पेंडिंगला आय एन जी लावायचं गरज नाही, फक्त स्पेंड असलं असतं तर बरोबर झालं असतं वाक्य, आणि ते सेम होत आहे सेकंड ऑप्शनमध्ये. शी डज नॉट स्पेंड सो मच टाईम इन द इव्हनिंग वाईल गोईंग बॅक होम. नेक्स्ट, सिन्स दे आर पुअर दे कॅनॉट अफोर्ड. आणि सेकंड वाक्यामध्ये सिन्स दे आर पुअर दे कॅनॉट अफोर्ड्स. सेम कॅन हा विलच्या कुटुंबातला आहे, त्याचं सेम लॉजिक आहे. कॅन पुढे जे पण ॲक्शन वर्ड येणार तो मूळ रूपातला पाहिजे. दुसऱ्या वाक्यामध्ये अफोर्ड्स एसवाला रूप आलेला आहे, म्हणून तो चुकीचा आहे. आणि 28 बरोबर आहे, कारण दे कॅन अफोर्ड ला नेगेटिव्ह करण्यासाठी मी दे कॅनॉट अफोर्ड असं लिहिलं आहे, पण कॅन पुढे नेहमी मूळ रूपातला ॲक्शन वर्ड पाहिजे. 29th क्वेश्चन. न्यू स्कीम्स टू हेल्प यूथ फ्रॉम स्लम्स has not been launched in the past 1 year. New schemes to help youth from slums have not been launched in the past 1 year. या दोघं वाक्यांमध्ये फक्त एकच फरक आहे, हॅज नॉट बीन आणि हॅव नॉट बीन. पण आपण या वाक्यामध्ये कशाबद्दल बोलत आहे, नवीन स्कीम्सबद्दल. म्हणजे एक नाही अनेक आहे, स्कीम्स झालेला आहे. न्यू स्कीम नाही, न्यू स्कीम्स आहे, अनेक वचनी आहे. अनेक वचनी असल्यामुळे मी दे हा प्रोनाऊनचा वापर करणार, आणि दे पुढे नेहमी जर मला हॅज किंवा हॅव निवडायचं असेल तर मी हॅव निवडणार, कारण दे पुढे नेहमी हॅव जातो. म्हणून माझा सेकंड ऑप्शन झाला बरोबर. न्यू स्कीम्स टू हेल्प यूथ फ्रॉम स्लम्स हॅव नॉट बीन लॉन्च्ड इन द पास्ट 1 year. लास्ट क्वेश्चन आहे. सम ऑफ द कस्टमर्स वुड नॉट गिव्ह हिम एनी मनी ॲज अ रिवॉर्ड. सम ऑफ द कस्टमर्स वुड नॉट गेव हिम. गिव्ह आणि गेव या दोघांचा फरक आहे. वुड परत विलचा कुटुंबातला आहे, म्हणून त्याचा रूल फॉलो करतो.
वूड पुढे कुठलाही जर ॲक्शन वर्ड येत असेल त्याचं मूळ रूप पाहिजे, म्हणून गिव येणार. गेव कधी पण येणार नाही, म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट डे 23 नेगेटिव्ह सेंटेन्स क्विज. जर अजून कोणाला काही डाऊट्स असेल तर प्लीज व्हॉट्सॲप मी. आय ट्राय टू एक्सप्लेन यू इन पर्सन. थँक्यू सो मच.